सोयरे 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 मागे भारत माता की जय। हिंदुओं का अत्याचार नहीं सहेगा हिंदुस्तान, हिंदुओं का अत्याचार नहीं सहेगा हिंदुस्तान। त्यामुळे संपूर्ण बांगलादेशामध्ये एक रांकाळ माजलेला आहे। त्यामुळे त्या बांगलादेशमध्ये राहणारे हिंदू लोक, अल्पसंख्याक असलेले हिंदू समाज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून उलटून टाकल्या, कट्टरपंथीयांनी उलटून टाकले। त्याच्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये अनेक दिवसापासून जो रांकाळ माजलेला आहे, त्या रांकाळामध्ये आपला अल्पसंख्याक हिंदू समाज असलेला हिंदू समाज याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे। त्या महिलांवर अत्याचार होत आहे, त्यांची संपत्ती लुटली जात आहे। तरी आपल्या हिंदू समाजाला, बांगलादेशातील हिंदू समाजाला, हिंदू धर्म भारतातील हिंदू समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे ठरविले असल्यामुळे आज येवला येथे त्याचा बांगलादेशमधील हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी येवला येथील सुद्धा हिंदू बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे। तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आता इंटरनॅशनल स्तरावरून बांगलादेशवर दबाव आणावा आणि हिंदूंचे संरक्षण करावे म्हणून आम्ही येवला तहसीलदारांना निवेदन देत आहोत की लवकरात लवकर याची कारवाई व्हावी ही नम्र विनंती। बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू समाजावर जो अत्याचार होतोय, ते मंदिरं तोडली जात आहेत, महिलांवर जो अत्याचार होतो, महिलांवर, मुलींवर, बाकी आपल्या सर्व बंधूंवर जो अत्याचार होतोय, आज आम्ही येवला तालुक्यातून सर्व हिंदू बांधव आणि भगिनींनी आंदोलन करून या सर्व ह्याचा निषेध मांडला आहे आणि येवला तहसील कार्यालय साहेबांकडे या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मोदींनाही निवेदन करतो की या बाबतीत आपल्या हिंदू समाजाला संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी काहीतरी कार्य करावे आणि काहीतरी ॲक्शन घ्यावी हे त्यांना निवेदन आहे।